जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घेणार आहोत। येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल। वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया। आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक 1। तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये आलेला आहे बघा। नंदुरबार, नाशिक, धुळे किंवा जळगाव? सांगा मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर। तोरणमाळचे पठार, तर बघा, तोरणमाळचे पठार आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन नंबर ए योग्य आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहे असा जर आपल्याला प्रश्न आला तर 4। चला पुढे। प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर आहे। तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, वर्धा, चंद्रपूर की अमरावती? तळेगावचे पठार काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, तळेगावचे पठार आपल्या वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 3। गाविलगडचे पठार कुठे आहे? बुलढाणा, अमरावती, अकोला की यवतमाळ? सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर। गाविलगडचे पठार, बघा, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 13 तालुके या जिल्ह्यामध्ये आहे। गाविलगडचे पठार हा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अमरावती। गाविलगडचे पठार अमरावती या जिल्ह्यात आहे। चला पुढे। बघा, कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न घेणार आहोत। पुढील प्रश्न क्रमांक 4। बुलढाण्याचे पठार कुठे आहे? बुलढाणा, सातारा, नंदुरबार की लातूर? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर हा सोपा प्रश्न आहे बघा, हा कोणाचा चुकायला नको। बुलढाण्याचे पठार बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहे आणि मागाशी तुम्हाला सांगितलं या जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत। चला पुढे। पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, खूप महत्त्वाचा आणि खूप छान प्रश्न आहे। यवतमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे बघा। यवतमाळचे पठार वर्धा, नांदेड, यवतमाळ की नागपूर? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? स्वतःहून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, चुकलं तर काहीच हरकत नाही। तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर? यवतमाळ पठार आहे बघा, यवतमाळ याच जिल्ह्यामध्ये। आता एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते। य वरून यवतमाळ आणि ना वरून नांदेड, या दोन जिल्ह्यामध्ये सारखेच तालुके आहे। सारखे म्हणजे किती तालुके? नेमकी 16 तालुके या दोन जिल्ह्यामध्ये आहे, नांदेड आणि यवतमाळ। या प्रश्नाचं उत्तर काय होतं? यवतमाळ। सोपं। चला पुढे। बघा, हा प्रश्न IMP करून ठेवा। हा प्रश्न एक्झाममध्ये अगोदर आलेला आहे। कान्होरचे पठार कुठे आहे असा प्रश्न आहे। पुणे, जळगाव, अहमदनगर की सातारा? कान्होरचे पठार सांगा। तर बघा, कान्होरचे पठार अहमदनगर या जिल्ह्यात आहे। क्षेत्रफळाने हा सर्वात मोठा जिल्हा आहे। नवीन नाव काय आहे या जिल्ह्याचे असा जर तुला प्रश्न आला तर अहिल्यानगर। सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि नवीन नाव अहिल्यानगर। चला पुढे। पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि यावरती प्रश्न आलेला आहे, पुढे देखील येऊ शकतो, असंच छापून येतात बघा, की कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, पुणे, कोल्हापूर की नाशिक? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? कास पठार यावरती प्रश्न आलेला आहे। तर बघा, कास पठार सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। चला पुढे। पुढील प्रश्न आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 8। मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्यासमोर आहे। नागपूर, लातूर, धाराशिव, धुळे, वर्धा? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? मांजरा पठार। आता हे धाराशिव आहे, याचं नवीन नाव धाराशिवच आहे। जुने नाव काय असं जर प्रश्न आला तर उस्मानाबाद।
तर बघा मांजरा पठार लातूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यामध्ये आहे. आता बघा आपण मांजराला काय करतो, लात मारतो, तर त्यावरून देखील तुम्ही जे काही लक्षात ठेवू शकता, मांजरा पठार लातूर आणि धाराशिव या 2 ठिकाणी आहे. चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 9. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? श्रीवर्धन, पाडेगाव, सातारा, दिग्रज की पालघर? आता सर्वात शेवटी निर्माण झालेला हा जिल्हा आहे 2014 मध्ये, पालघर. तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर बघा पाडेगाव, जिल्हा सातारा. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10 आपल्या समोर आहे. गवत संशोधन केंद्र कुठे आहे? तर बघा गवत संशोधन केंद्र आहे पालघर या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 11. नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? नारळ संशोधन केंद्र यावरती प्रश्न अगोदर आलेला आहे. भाट्टे, रत्नागिरी, श्रीवर्धन, दिग्रज, वेंगुर्ला. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? स्वतःहून प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर बघा नारळ संशोधन केंद्र भाट्टे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12. सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे असा प्रश्न. श्रीवर्धन, रायगड या ठिकाणी. पुढील प्रश्न क्रमांक 13. काजू संशोधन केंद्र कुठे आहे? वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, पालघर, भाट्टे, श्रीवर्धन. काय असेल या 4 ऑप्शनपैकी योग्य ते उत्तर? तर काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 14. केळी संशोधन केंद्र कुठे आहे? आता तुम्ही ऑप्शनवरून सोडवू शकता. जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त केळी उत्पादन होते, तर संशोधन केंद्र आहे केळीचं कोणत्या ठिकाणी? पाळे. पुढील प्रश्न, हा प्रश्न खूप सोपा आहे, हा चुकणार नाही कुणाचा. हळद संशोधन केंद्र कुठे आहे असा प्रश्न आहे. श्रीवर्धन, वेंगुर्ला, दिग्रज, सांगली, भाट्टे. आता हे तर आम्हाला माहिती आहे की सांगली जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, परंतु संशोधन केंद्र सांगितलेलं आहे तर कोणत्या ठिकाणी आहे? सांगलीमध्ये दिग्रज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये हळद संशोधन केंद्र आहे. चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 16. रामघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, कोल्हापूर, पुणे की रायगड? रामघाट हे बघा आपण कोल्ह्याला बघितलं तर आपल्या तोंडातून हे राम येतं. आपण रामला जे काय आहे त्यावेळेस आठवण करतो. कोल्हा बघून भगवानचं जे काही आपण नाव घेतो. रामघाट मग कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 17. आंबोली घाट कोणत्या 2 भागांना जोडतो? कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर सावंतवाडी, सातारा रत्नागिरी, पुणे की कुलाबा? आंबोली घाट यावरती अगोदर देखील प्रश्न आलेला आहे. तर बघा आंबोली घाट 2 भागांना जोडतो, त्या भागाचं नाव कोल्हापूर आणि सावंतवाडी. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर असेल. कोल्हापूर व सावंतवाडी या 2 भागाला आंबोली घाट जोडतो. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 18.
हनुमते घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, पुणे, कोल्हापूर, कुडाळ की नाशिक? नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. सांगा. हनुमंते घाट. हनुमंते घाट बघा कोल्हापूर याच जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19 आपल्या समोर आहे. उत्तर तिवरा घाट कोणत्या मार्गावर आहे? पुणे कुलाबा, सातारा रत्नागिरी, कोल्हापूर के खारेपाटण, संगमेश्वर कोल्हापूर. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं योग्य ठरेल बघा. सातारा आणि रत्नागिरी. उत्तर तिवरा घाट सातारा रत्नागिरी या महामार्गावर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. पार घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? पार घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रत्नागिरी, सातारा की सांगली? तर बघा पार घाट सातारा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 20. पाचगणी घाट कोणते 2 शहर जोडते? सातारा महाबळेश्वर, पुणे पनवेल, पोलादपूर वाई, कोल्हापूर कणकवली. पाचगणी घाट 2 शहराला जोडते असा प्रश्न आहे. तर बघा पोलादपूर वाई या 2 शहराला जोडते पाचगणी घाट. प्रश्न क्रमांक 21 आपल्या समोर आहे. खंडाळा घाट कोणत्या महामार्गावर आहे? पुणे पनवेल. पुढील प्रश्न क्रमांक 23. बोरघाट कोणत्या शहराला जोडतो? बघा बोरघाट पुणे कुलाबा, सातारा वाई, कोल्हापूर सावंतवाडी, सातारा आणि रत्नागिरी. तर बघा बोरघाट पुणे कुलाबा या 2 शहराला जोडतो. पुढील प्रश्न क्रमांक 24. करूळ घाट कोणत्या 2 भागात आहे? कोल्हापूर विजयदुर्ग. 2 नंबरला आहे कोल्हापूर खारेपाटण, पुणे पनवेल, सातारा महाबळेश्वर. तर बघा करूळ घाट कोल्हापूर विजयदुर्ग या 2 भागात आहे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 25. 1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता? तर त्यांचं नाव आहे कपिल देव. पुढील प्रश्न आता राज्यघटनाचे प्रश्न आहे. मागील प्रश्न आपण भूगोलचे बघितले, आता राज्यघटना बघा. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? तर बघा राष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेमध्ये एकूण 12 सदस्याची नियुक्ती करू शकतात. कोण? राष्ट्रपती. पुढे 27 नंबरचा प्रश्न आहे. नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी सुरू झाली? 1901, 1999, 1912 की 1977? तर बघा नोबेल पारितोषिके हे जे काय आहे 1901 या वर्षी सुरू करण्यात आली होती. पुढील प्रश्न क्रमांक 28 आपल्या समोर आहे. बांगलादेशचे चलन काय आहे? तर बघा बांगलादेशचे चलन आहे टका. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. संगणकाच्या IC चिप्स कोणत्या पदार्थापासून बनवल्या जातात? तर सिलिकॉन. बघा हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.